प्रेम हे चांगलं असतं, परंतु त्याहून चांगली असते क्षमा. आणि जेव्हा प्रेम आणि क्षमा एकमेकांमध्ये मिसळत असतात, तेव्हा त्यासारखं दुसरं सुंदर ह्या पृथ्वी तलावर काहीच नसतं. कारण ते असतं साक्षात परमेश्वराचं स्वरूप. ख्रिस्तात माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रायश्चित्त काळातील चौथा रविवार. ह्या रविवारला एक नाव आहे, उल्हास रविवार. आणि म्हणूनच आज कदाचित तुम्हाला देवळामध्ये जांभळ्या वस्त्रांऐवजी गुलाबी वस्त्रे पाहायला मिळतील. ती गुलाबी वस्त्रे कसलं प्रतीक आहे? आनंदाचं. की ह्या प्रायश्चित्त काळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनाशी एकरूप होत असताना आणि आपल्या पापांबद्दल दुःख धरत असताना माणसाने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, आणि ती म्हणजे दुःख हा माणसाच्या जीवनाचा शेवट नाही, तर दुःख सहन करायचं ते स्वर्गीय आनंद अनुभवण्यासाठी. आजची तिन्ही वाचनं तशा प्रकारचा आनंद आपल्यासमोर सादर करत आहेत. पहिल्या वाचनामध्ये यहोशवा इस्रायली लोकांना पवित्र भूमीत घेऊन गेलेला आहे, आणि त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर एकूण 3 गोष्टी घडत आहेत. सर्वप्रथम वल्हांडणाचा सण, दुसरी गोष्ट त्या ठिकाणी त्यांची झालेली सुन्नता, आणि तिसरी गोष्ट त्या ठिकाणी त्यांनी उभारलेली वेदी. ह्या तिन्ही गोष्टींमधून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की परमेश्वराने त्यांना सुखरूपपणे 40 वर्षांच्या खडतर प्रवासानंतर पवित्र भूमीमध्ये आणलेलं होतं. आणि त्या ठिकाणी मान्ना बंद झाला आणि लोकांनी जमिनीचा उपज खायला सुरुवात केली. त्यातलं पहिलं कृत्य म्हणजे त्यांनी केलेला वल्हांडणाचा सण. ह्या वल्हांडणाच्या सणापासूनच त्यांच्या प्रवासाला सुरुवात झालेली. इजिप्तच्या गुलामगिरीतून बाहेर पडण्यापूर्वी त्यांनी पहिला वल्हांडण सण साजरा केला होता. आता इथे पोचल्यानंतर देखील दुसरा वल्हांडण सण आणि पवित्र भूमीतील पहिला वल्हांडण सण ते साजरा करत आहेत, आणि त्याद्वारे आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देत आहेत की आपण जे काही ह्या दिवसामध्ये अनुभवत आहोत त्याचा कळस स्वर्गीय वल्हांडण सण असणार आहे. ह्या वल्हांडण सणामधील कोकरू असणार आहे पुनरुत्थित ख्रिस्त. तेथील भाकर असणार आहे मान्ना नव्हे, तर जिवंत भाकर प्रभू येशू ख्रिस्त. ह्या ठिकाणी सुन्नता करण्यात आली, कारण त्या प्रवासात बऱ्याच लोकांची सुन्नता राहिलेली होती. सुन्नता ही कराराची खूण, म्हणून पुन्हा एकदा कराराचं पालन करण्याचा निश्चय किंवा निर्धार लोकांनी त्या ठिकाणी व्यक्त केला. आणि त्या ठिकाणी त्यांनी एक वेदी बांधली, म्हणजे पुन्हा एकदा परमेश्वराशी असलेलं नातं त्यांनी आपापल्या परीने प्रस्थापित करण्याचा त्या ठिकाणी मानस व्यक्त केला. दुसऱ्या वाचनामध्ये देखील संत पौल आपल्याला सांगत आहे की परमेश्वराने ख्रिस्ताद्वारे स्वतःबरोबर आपला समेट केला आहे. समेट, परमेश्वरापासून माणूस दूर जात होता तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःचं रक्त सांडलं, आणि त्याद्वारे माणूस आणि परमेश्वर ह्यांच्यामध्ये समेट घडवून आणला. तो आनंदाचा क्षण आपण लवकरच साजरा करणार आहोत. त्याची चुणूक आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये संत पौल करिंथच्या लोकांना देत आहे. ह्या सगळ्यांचा कळस म्हणजे आजचं शुभवर्तमान. आत्तापर्यंत ह्या शुभवर्तमानावर आधारित मोठमोठ्या साहित्यकृती, चांगले चांगले चित्रपट
आणि आकर्षक अशी चित्रे तयार करण्यात आलेली आहेत. उधळ्या पुत्राचा दाखला. ह्या दाखल्यामध्ये 2 प्रकारचा आनंद दडलेला आहे. एक आहे चुकीचा आनंद आणि दुसरा आहे उचित असा, उदात्त असा आनंद. चुकीचा आनंद कुठे दडलेला आहे? त्या उधळ्या पुत्राला वाटलं की मला माझी संपत्ती जर मिळाली तर मी सुखी होईन. त्याने आपली संपत्ती चैनबाजीमध्ये उधळून टाकली असं सांगण्यात आलेलं आहे. चैनबाजी आनंदाचा एक प्रकार, परंतु तो माणसाला प्रगतीकडे घेऊन जाऊ शकत नाही. तो माणसाला विनाशाकडे घेऊन जात असतो. श्रीमंत बापाच्या मुलाची काय दुर्दशा झाली ते आपण ह्या दाखल्यामध्ये ऐकतो. आणि दुसरीकडे हा मुलगा बापाकडे परतल्यानंतर त्याने निश्चय केल्याप्रमाणे सर्वप्रथम बापाशी त्याने समेट केला आणि त्यानंतर साजरा झाला एक आनंदोत्सव. हा आनंदोत्सव उधळपट्टीपेक्षा वेगळा होता. ह्या ठिकाणी स्वार्थ नव्हता, त्या ठिकाणी नम्रता होती. तो नम्रपणे आपल्या बापाकडे परत गेला. बापाने देखील मोठ्या आनंदाने त्याचं स्वागत करून त्याच्यासाठी मोठी मेजवानी आयोजित केली. माणसाने जर एक पाऊल उचललं तर परमेश्वर देखील माणसासाठी अशीच मेजवानी आयोजित करत असतो. कृपेचा नवा अंगरखा त्याच्या अंगात घालत असतो. शांतीची सुवार्ता असलेल्या वाहना त्याच्या पायी चढवत असतो. एकनिष्ठेचं प्रतीक असलेली अंगठी त्याच्या बोटामध्ये चढवत असतो. त्याच्यासाठी पुष्ट वासरू नव्हे तर स्वतःचा पुत्र, जगाची पापे दूर करणारं देवाचं कोकरू ह्याचा बळी देत असतो. आणि हे सगळं आपल्या उपासनेमध्ये घडत असतं. प्रायश्चित्त साक्रामेंत म्हणा, बाप्तिस्मा साक्रामेंत म्हणा, दृढीकरण साक्रामेंत म्हणा आणि पवित्र मिस्सा बली म्हणा, ह्या माध्यमातून परमेश्वर आपल्याबरोबर हा आनंद साजरा करत असतो. आज उल्हास रविवार. आपण दुःख जरी सहन करत असलो तरी आपली नजर पैलतीरी लावूया. पुनरुत्थानाच्या आनंदाची ही चुणूक ख्रिस्त सभा आपल्याला देत आहे. आपण देखील मोठ्या आशेने उरलेल्या प्रायश्चित्त काळातील दिवसांमध्ये सहभागी होऊया. जसं परमेश्वराने आपल्याला समेटाचा आनंद दिलेला आहे, तसाच इतरांना देखील समेटाचा आनंद देण्यासाठी क्षमाशीलता धारण करूया. कारण प्रेम हे चांगलं असतं, परंतु त्याहून चांगली असते क्षमा. आणि जेव्हा प्रेम आणि क्षमा एकमेकांमध्ये मिसळत असतात तेव्हा त्यासारखं दुसरं सुंदर ह्या पृथ्वी तलावर काहीच नसतं. कारण ते असतं साक्षात परमेश्वराचं स्वरूप.